हा एकटा येणार होता आणि मध्येच सखी कुठून आली, म्हणजे आतापासून तिला सखी नावानेच बोलूया आपण म्हणतो का जेवण लोकांचा सुंदर नाही, पण आम्ही ह्या गोष्टी डोळ्याने बघितलं. हे अतिशय जागृत देवासन या ठिकाणी विधी केल्यानंतर त्याचा शीघ्रगत्या लवकरात लवकर चांगला असा शुभ आपल्याला परिणाम बघायला मिळतो आपल्या आयुष्यामध्ये. इथे आल्यानंतर जी शांतता भेटली ना, ती तर तुम्ही इथे येऊनच बघा. काय मला दाखवायचं होतं, सांगायचं होतं, त्या सर्व गोष्टी मला माझ्या सांगून झाल्या. आम्ही ते काय बोलतात रे, घोडा ना, आम्ही लहानपणी त्यांना असे धागे, हेलिकॉप्टर धागे बांधून त्यांना उडवायचो, तेही भरपूर आहे. जाऊ नका, 2 मिनिटं थांबा, एक तुमच्याकडून सजेशन हवं आहे मला. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे पुन्हा एकदा बदलापूर या ठिकाणी, आणि आज आपण जाणार आहोत गाडी इथं ठेवून ह्या गाडीवरती बदलापूरला. कारण की दरवेळीच आपण 4 व्हीलरने जातो, तर आज बाईकने ट्राय करूया आणि आज बाईकने जाऊया. तर आज बदलापूरला एका शिव मंदिरात जायचं आहे, जे की पुरातन आहे. तर तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर दाखवतो की त्या ठिकाणी काय काय आहे. कारण की मला जसं माहिती आहे तसं त्या ठिकाणी शिव मंदिर प्लस त्याच्यामध्ये धबधबा, छोटे झरे आणि बाजूला तलाव आणि नदी असं काय काय आहे तिथे. तर ते गेल्यानंतर तुम्हाला मी तिथे दाखवतो. तर चला भेटूयात डायरेक्ट आपण त्या लोकेशनवरती. आणि आज मी निघणार आहे एकटाच. तर आता हेल्मेट वगैरे घालून आपण तयार झालेलो आहे. सेफ्टी इज फर्स्ट. आणि निघूयात आपण आता डायरेक्ट आपल्या राईडसाठी. डायरेक्ट भेटूयात बदलापूर. मित्रांनो, आपण लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. इथे बघू शकता तुम्ही, गाडी आपण पार्क केली आणि इथून आता निघणार आहोत पुढे जायला. आणि तुम्ही बघत असाल माझा व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्यामध्ये तुम्ही म्हटलं असाल की हा एकटा येणार होता आणि मध्येच सखी कुठून आली, म्हणजे आतापासून तिला सखी नावानेच बोलूया आपण. तर हे बघा इथे इथे मी घरातून निघालो, गाडी घेऊन निघत होतो, तेव्हा ती म्हटली की मला पण यायचं आहे, म्हणून मग तिला पण घेऊन आलो. मग दोघं जण आता आम्ही आलो आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आहे ना, पहिलं तर इथून आतमध्ये आपण आलो, इथे शॉप्स वगैरे तुम्हाला दिसतील आणि बाहेर तुम्हाला पार्किंगला वगैरे गाडी लावायला जागा भरपूर आहे. तुम्ही बाईक वगैरे किंवा 4 व्हीलर जरी घेऊन आला तरी तुम्हाला भरपूर अशी पार्किंग भेटेल, फ्री पार्किंग आहे आणखी. आणि इथे तुम्ही बघा, हे असं काही एंट्रन्स आहे त्याचा. इथे एक छोटासा झरा आहे आणि हा एंट्रन्स आहे. आता इथे काहीतरी शिवभंडार वगैरे आहे सोमवारचा, आणि इथे लिहिले बघा, तुम्ही बघू शकता श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान वगैरे. ते शॉपमध्ये वगैरे तुम्हाला खाण्यासाठी वगैरे म्हणजे असं सर्व तुम्हाला भेटेल. इथे वडापाव वगैरे पण आहे समोर आतमध्ये आलात की. आणि फूल वगैरे पण तुम्हाला बाहेर भेटतातच तिथे. जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि इथे असं आतमध्ये आल्यानंतर इथे शू रॅक आहे, तुम्ही इथे चप्पल वगैरे काढून पुढे जायचं. मला असं वाटलं होतं की भरपूर असं आतमध्ये असेल, बट तसं नाही आहे काय. तर मला वाटतं 3 ते 4 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि तुम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये येऊ शकतात. तर हे माझ्यासमोर तुम्हाला असं मंदिर दिसतंय, तिथे आपण चप्पल काढली, तिथून चालत आल्यानंतर हे समोर तुम्हाला इथे मंदिर येते. तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये, तुम्हाला आतमध्ये दाखवतो. तर हे बघा, इथे काहीतरी क्रिया चालू आहेत आणि हे ते मंदिर आहे, श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बघू शकता. आणि इथे बाजूला पण बघा तुम्ही, तिथे एक मंदिर आहे, त्याच्या मागे एक मंदिर आहे. तर पहिलं आपण ह्या मंदिरात पाय पडून घेऊया. आणि मंदिराच्या मागच्या साईडला म्हणजे त्या साईडला तुम्हाला तिथून एक धबधबा आहे. ह्या साईडला एक मंदिर आहे समोर तुम्हाला दिसतंय बघा, इथे एक मंदिर आहे. आणि 2 मिनिटं फक्त मला एकदा दाखवतो मी तुम्हाला. हे एक समोर मंदिर दिसतंय तुम्हाला आणि हा तो धबधबा आहे.
तर मित्रांनो आता आपण इथे पाय पडून घेतलं मंदिरामध्ये आणि तिथून बाहेर आलो तर आपल्याला एक काका भेटलेत. तर तुमचं नाव काय म्हटलं? सदानंद भोईर म्हणून त्यांचं नाव आहे. ते इथलेच रहिवासी आहेत. तर त्यांच्याकडून आपण ह्या मंदिराच्या काही रहस्य म्हणजे जे की इथे गोष्टी होतात त्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. बदलापूरमध्ये प्राचीन शिव मंदिर आहे. प्राचीन गुफा आहे इकडे. तुम्ही बघू शकता इकडे गुफा आहे. म्हणजे हा मंदिर आहे हा सह्याद्रीच्या पर्वतामध्ये गुफा आहे. आणि इथे पांडव काळे म्हणजे या ठिकाणी महाभारत काळातील पांडव तिकडे आले ते पांडव आणि त्यांना काही उशीर झाले. त्यानंतर त्याने हा मंदिर अधुरा ठेवला. नंतर ते अंबरनाथला गेले. अंबरनाथचा मंदिर त्यांनी तो पूर्ण केला. त्याच्यानंतर याची अशी व्याख्या आहे की इथे एक आमचे कोंडीश्वरचे बाबा समाधी दाखवले. कोंडीश्वर बाबा इथे हा इथे महान भक्त बनले. या वेळेस त्यांनी इथं पदार्पण केले, भक्ती मार्गामध्ये आले. त्यापासून त्यांची उंची, त्यांचं राहणीमान आणि त्यांचं वय झालंच नाही. म्हणजे ते जसे होते तसेच मरेपर्यंत. आणि ते इथून ज्यावेळी त्यांनी देह सोडला बाबांनी, तो देह सोडताना या पंचकृषीतल्या गावातल्या लोकांना, पंचकृषी म्हणजे वरडा, भोर, चांदोली, धरविरी हे जे गाव आहे गावातल्या लोकांना आणि एक अंबरनाथचे भक्त आहेत, त्यांचे परम भक्त आहेत. त्या अंबरनाथच्या परम भक्तांना बाबांनी बोलून घेतलं आधी मी आता जातोय, माझा देह सोडतोय, मी वैकुंठ जातोय, मला श्री हरीचं दूध घ्यायला लागतं, तुम्ही इकडे या. हा मंदिराचा परिचय तुम्ही कसा काय करता बघा. बाबाने असं सांगितलं. त्यानंतर पंचकृषी लोक आहेत किंवा आली तात्काळ आली. त्यांचा एक परम भक्त अंबरनाथचे भक्त ते परम भक्त आल्यानंतर त्याला सांगितलं तर मी आता जाते. तर बाबांनी असे पद्मासन करून त्यांचा देह असा देऊन टाकला लोकांच्या समोर. आणि नंतर ते सांगितले का मला ते माझी माय पद्मासन केले ना, पद्मासन केल्याच्या नंतर ती माझी जे पाय आहे ते निघणार नाही. तर त्यांनी मंत्र दिलाय त्या गायच्या मंडळांचे आमच्या भक्तांनी. तो मंत्र केल्यानंतर बाबांनी सांगितलं का मी आता त्यांची मग बाबा सांगितलं माझी समाधी तिकडे बांधव. ओके, म्हणजे ती तिकडे समाधी आहे, ती त्यांची समाधी समाधी म्हणजे असते तिथे समाधी. त्याला आम्ही वृंदावनच म्हणतो. जसे साईबाबांची समाधी कसे. आणि बाबा ज्या टायमाला जेव्हा ज्या वेळी आम्ही स्वतः होतो त्या वेळीचं जेवण बनवत ना आत्ता पण तो जर काल पूर्वी होता फक्त एवढ्याशा टोपशीमध्ये, आपण टोपशी म्हणूया तिला, एवढ्याशा टोपशीमध्ये भंडारा बनवते आणि हजारो लोक जेवून जायचे. अन्नपूर्णा देवता बाबांना प्रसन्न होते. तुम्ही बघता का कोंडीश्वरमध्ये जे 2 धबधबे आहेत आणि हा धबधबे खूप पाणी आल्यामुळे सह्याद्रीच्या रांगामध्ये धबधबे खूप पाणी आल्यामुळे खूप पाऊस असतो. पण त्या साईडला असणाऱ्या गाई ढोरं जर कधी पाण्याच्या इकडे यायला येतील तर बाबा स्वतः पाण्यावरती चालून त्या म्हणजे एवढा जबरदस्त आहे. बाबा आपल्या यांचा प्रभाव होता बाबांचा. तिला होती आपल्या हिंदू समाजामध्ये संस्कृती. आपण म्हणतो का देव नाही लोकांचा समजत नाही. पण आम्ही ह्या गोष्टी डोळ्याने बघितलं पाहिजे. कालांतराने आता 2-4 वर्षापूर्वी घंटा अचानक आली होती. काही म्हणजे भूकंप आहे का काय नाही, घंटाची अचानक आली. भरपूर लोकांना दाखवतो बघा. म्हणजे प्रत्यक्षात बाबांनी हा त्यांचा देव गेलाय. पण जसे आपण संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले का संजीवनी समाधी बाबा इथे आहे, ते गेले नाही, फक्त त्यांचा तो देह गेलाय, शरीर गेले नाही, पण बाबा इथेच आहे. या कारणास्तव इकडे कोंडीश्वरमध्ये आम्ही भंडारा सुरू केला. तो भंडारा सुरू केल्याच्या नंतर आता दर महिन्याला आता मग तुम्ही बघू शकता भंडारा चालू होते. तर श्रावणी सोमवारमध्ये हजारोच्या संख्येने, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एवढा हाय लेवलला भंडारा होत नाही, 5-6 हजार येतात आणि दान भंडारा देऊ पंच पकवानांचा भंडारा केला जातो. आणि ह्या कोंडीश्वरच्या प्रतिष्ठा संपूर्ण तिथे धबधबा आहे. नंतर तुम्ही तर बघितलं तर डॅम आहे. वर गेलं संपूर्ण काश्मीर लेवलचं वातावरण आहे. तुम्ही गेले वरती गेले ना बघा तिकडे तर आता तुम्ही जर व्हिडिओ फिरतो संपूर्ण काश्मीर लोक जातात बघा ना. आता तात्पुरता इथल्या लोकांना आता प्रदूषण पाणी लोक त्या ब्लॉक मध्ये राहतात, कंटाळले, कुठेतरी निवांत शोधायला बघतात. हा परिसर त्यांच्यासाठी सुखरूप आहे. अजून आमच्या माध्यमातून एक सांगायला लागेल तर इकडे येताना पाण्याची छेडछाड करू नये. समोर ते धबधबा तुम्ही 400 ते 500 माणसं गेलेले 400 ते 500 म्हणून आता घेत नाही कोणा. तर अशा प्रकारे हा तीर्थस्थळ आहे आणि एकदम धार्मिक. आता आम्ही सुद्धा तिथे भंडारा करतो ना तर तिथेही लोक येतात, जेवून जातात, पण संपत नाही. आणि इथला जे अन्न होतंय, जेव्हा तो भोजन होतंय, तुम्ही कधी त्रिपुरी करून नाही होतो, फक्त आम्ही आमचा परिवार आणि आमची त्रिपुरी पौर्णिमा आणि शिवरात्रीच्या अगोदर संपूर्ण कार्यक्रम घालतो भंडारा. आणि आता गेला असतो श्रावण सोमवारी म्हणजे आता चालत असतो. तुम्ही एक दिवस या इथला स्वाद घ्या.
आणि हा कोणी समाजात एकदम पाऊल आहे. फक्त इथे आम्ही काही लोकांना म्हणजे कसं बघा, जर आपली संस्कृती आपल्याला वाटवायची असेल, आपण मस्जिदची बघा कपडे घालून जातात सोडून नाही ना, ते लोक ख्रिश्चन लोक बघा त्यांच्या मस्जिदीमध्ये जातात का नाही ना. मग आम्हाला पर्यटक येतात, तुम्ही पर्यटक तिकडे बघा, इथे येताना आम्ही धोरण लावतो लेडीजला आणि कपड्यांना संस्कृती आपली आपली संस्कृती वाचवतात. मंदिरापर्यंत आम्ही तिथपर्यंत त्यांना येऊन घेत नाही, त्यांचा पाया पडतो. आमच्या माता बंदी लग्नात बाबा तुम्ही कृपया करून आपली संस्कृती आपल्याला वाचवायची, तर इथे कपडे घालून येऊ नका. इथेच नाही, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठल्याही मंदिराला जातो मी, पण तुमचा तो संस्कृतपणा आहे तो धरून जा, एवढंच बोलतो आणि संपवतो. तर आता आपण या दादांकडून माहिती बघितली, तर त्यांचे आपण धन्यवाद म्हणूया. कारण की आपल्याला इकडचं जास्त काय माहिती नव्हतं, पण त्यांनी आपल्याला जी माहिती दिली ती आता परिपूर्ण आहे. तर तुम्ही पण याल तेव्हा त्यांनी सांगितलेले जे इन्स्ट्रक्शन आहेत ते पालनात आणा. तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तसं त्यांनी सांगितलं तसं ते आपण जाऊन बघूयात. जे त्या काकांनी आपल्याला माहिती दिली ती तर एकदम मस्तच होती, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी माहिती पडल्या. आणि इथले जे आमदार वगैरे जे आहेत त्यांनी त्यांच्या निधीतून ह्या मंदिराचं भरपूर असं काम करून दिले. म्हणजे रस्ते ते काका सांगत होते, रस्ते बनवलेत, मंदिराचं वगैरे त्यांनी काम करून घेतलंय. आणि इथे पहिले येण्यासाठी जागा अशी नव्हती, मंदिरामध्ये येण्यासाठी म्हणजे रस्ते वगैरे नव्हते, तर ते त्यांनी बनवून दिले. आणि हे बघा, जे जेव्हा पाऊस नसेल तेव्हा तुम्ही ह्या जागेतून जाऊन तिथे पाय वगैरे पडू शकता. बघितलं मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथे जरा विधी वगैरे चालू आहेत, तर त्या विधी वगैरे हे दादा करतात. तर त्यांना विचारूयात आपण इथे म्हणजे सर्व गोष्टी कशा काय होतात किंवा ते कसे प्रोव्हाइड करतात. नमस्कार. सर्वप्रथम मी श्रीमंदर अरविंद पिंगळे कुलकर्णी गुरुजी, राहणार बेलोली बदलापूर. आज या ठिकाणी आपण कोंडेश्वरी पांडवकालीन शिवमंदिरे असे आपली आख्यायिका सांगितली जाते अनेक ग्रंथांमध्ये. हे शिवशंकराचं खूप जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्प योग शांती, पितृदोष शांती, योगकरण शांती, कुंभारक विवाह अशा प्रकारचे विधी केले जातात. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी विधी केल्यानंतर त्याचा शीघ्रगत्या लवकरात लवकर चांगला असा शुभ आपल्याला परिणाम बघायला मिळतो आपल्या आयुष्यामध्ये. तर अवश्य या ठिकाणी सर्वांनी दर्शनासाठी यावं, पांडवकालीन शिवमंदिराचं दर्शन घ्यावं. अवधूत दिगंबर जे महाराज होते पूर्वीच्या काळी, या ठिकाणी शिवशंकराचं खूप ध्यान साधना वगैरे करायचे. त्यांची या ठिकाणी जागृत समाधी पण आहे, त्या समाधीचं दर्शन घ्यावं. आणि सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की या देवाचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि आपल्यासोबत देव समवेत आयुष्यभर असावं आणि आपल्या अडीअडचणी दूर कराव्या, यासाठी या देवाचं अवश्य दर्शन घ्यायला यावं. धन्यवाद. तरी अशी काही त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. आणि यांच्या मार्फत आपल्याला भरपूर अशा काही गोष्टी म्हणजे कळतात, समजतात. तर तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या. मस्त ठिकाणी, शांत. पूर्ण मुंबईच्या वर्दळीपासून जर तुम्हाला एकांत हवा असेल तर तुम्ही ह्या लोकेशनवरती नक्की भेट देऊ शकता. असंच काही हे मंदिर आहे आणि एकदम शांत ठिकाणी तुम्ही हे आजूबाजूला पण बघू शकता. मी मगाशी तुम्हाला दाखवलं तशाप्रमाणे इथे तुम्हाला शांत एकांत वाटेल. तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या. आता मंदिरातून पाय पडून बाहेर आलो आणि जरा चायचा चुस्का आणि त्याचबरोबर काहीतरी खायला वडापाव वगैरे इथे त्यांच्याकडे भेटतात. तर चाय प्यायचं. तुला कसं वाटतं ह्या लोकेशनवरती येऊन? सगळ्यांनी आलं पाहिजे, विजिट केलं पाहिजे. जोरात सगळ्यांनी आलं पाहिजे, विजिट केलं पाहिजे. खूप मस्त आहे क्लायमेट, इथला परिसर एवढं स्वच्छ आहे. फक्त स्वच्छता तुम्ही पण ठेवा बस. खरंच ॲक्च्युली स्वच्छता इथे भरपूर आहे, कारण की त्यांनी मेंटेन करून ठेवलेले आहेत तशा गोष्टी सर्व. कारण की साफसफाई म्हणाल तर पूर्णपणे तुम्हाला अजिबात इथे कुठेही कचरा दिसणार नाही. काय म्हणतेस? म्हणजे आपण हे स्वच्छ ठेवलं स्वतःहून तर काळाकाळ चालू शकतं. आपल्या पुढच्या पिढ्यांना हे असंच बघता येईल व्यवस्थित. एवढं सुंदर आहे. समजलं? तर असं काय आहे ते. तर मी आता चाय पितो, थोडंसं खायला घेतलं तर खाईल आणि मग निघू आपण. तुम्हाला इथे ती त्यांनी सांगितलं, त्या दादांनी सांगितलं तशी समाधी एक आहे, त्या समाधीपाशी पण तुम्हाला घेऊन जातो, समाधी दाखवतो. मी तरी काय घेत नाही आहे, मी फक्त चायवरती ठीक आहे. आमच्या सखीने घेतला आहे वडापाव. आता ती वडापाव वगैरे खाईल, म्हणजे फ्रेग्रन्स म्हणायचे त्या वडापावचा जो फ्रेग्रन्स येत होता त्याच्यामुळे भूक लागली तिला आणि आता ती खाते. आणि हा तो श्रीफळ. आणि हे बघा इथे त्यांची हे चालू आहे महाप्रसादासाठी. ते इथेच ते बनवतात आणि महाप्रसाद वगैरे हे करतात. आणि तो छोटासा एक तुम्हाला धबधबा दाखवतो मी. तिथे आहे धबधबा नाही म्हणू शकत, झराच येतो छोटासा. तर तो झरा बघा इथे.
तुम्हाला मी समाधीकडे जाण्याचा रस्ता दाखवतो. आपण इथून मंदिरातून बाहेर आलो की त्यानंतर असा सरळ इथे आपण गाडी पार्क केली. ती गाडी पार्क केल्यानंतर इथून सरळ असा आपल्याला एक छोटासा पूल म्हणजे ब्रिज लागतो. तो ब्रिज क्रॉस करून आपल्याला तेव्हा समोर तिथे तुम्हाला दिसेल ती समाधी आहे. त्या समाधीकडे आपण चाललोय. बट इथे तुम्हाला खाली गेल्यानंतर एक सीन दाखवतो, म्हणजे तिथे दिसतंय कसं पूर्ण वातावरण आणि इथला परिसर. हे बघा, हा ब्रिज येतो छोटासा आणि हे इथे मंदिर आहे. ते आपण ज्या मंदिरात आत्ता जाऊन आलो ते, आणि इकडे एक छोटी विहीर, त्याचबरोबर इथे समाधी. तर मस्त वातावरण आहे इथे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता मंदिरात पाया पडलो. तुम्ही मंदिर देखील बघितलं, तिथला आजूबाजूचा परिसर देखील बघितला आणि त्याच बघण्यामध्ये मला अत्यंत बरं वाटतंय. कारण की मी आत्ता जे यूट्यूबवरती चालू केलं आहे की प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन, असे जुन्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टींना भेट देणं वगैरे. त्यातलं हे एक मंदिर आहे. आपण जे रोजच्या धावपळीमध्ये जे सुख अनुभवायचं असतं ते अनुभवता येत नाही, आणि जे सुख हे इथले रहिवासी जे अनुभवतात ते आपल्याला अनुभवायला इथे यावं लागेल. आणि तेच मी आज आलो आहे आणि मला इथे आल्यानंतर एकदम असं शांत असं फील झालं. तर तेच फील तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या लोकेशनवरती नक्की भेट द्या आणि इथे स्वच्छता ही ठेवा. आणि ती स्वच्छता ठेवली तर तुम्हाला इथून पुढे जी पिढी येईल त्या पिढीला पण दाखवण्यासाठी काही गोष्टी राहतील, आणि ते फक्त आपल्या हातामध्ये. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने हे जे ठिकाण आहे ते पूर्णपणे एक्सप्लोअर करून झाले. आणि इथे आल्यानंतर जी शांतता भेटली ना, ती तर तुम्ही इथे येऊनच बघा. कारण की इथे भरपूर अशा म्हणजे बघण्यासारख्या गोष्टी आहेत, अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत आणि आत्मसात करण्यासारख्या गोष्टी आहेत. तर आता इथून निघूयात थेट घरी. इथे मला जे तुम्हाला दाखवायचं होतं, सांगायचं होतं, त्या सर्व गोष्टी माझ्या सांगून झालेल्या आहेत. तर आता निघूयात. इथे बटरफ्लाय वगैरे पण भरपूर आहेत. आणि आम्ही ते काय बोलतात रे, घोडा ना, आम्ही लहानपणी त्यांना असे हेलिकॉप्टर धागे बांधून त्यांना उडवायचो, तेही भरपूर आहेत. आणि आता निघूया तिथून घरी जाण्यासाठी. तर भरपूर असं माहिती तुम्हाला मिळाली असेल माझ्याकडून, तर बघा, माझे धन्यवाद पण मला द्या. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. जाऊ नका, 2 मिनटं थांबा. एक तुमच्याकडून सजेशन हवं आहे मला. ॲक्च्युली मला आहे ना, काही दिवस झालं, म्हणजे मागचे जे 2-3 व्लॉग येतात त्या व्लॉगमध्ये माझे व्ह्यूज काही थोडेसे कमी झाले. तर त्याच्या मागचं कारण जर तुम्हाला माहिती असेल किंवा मला काय अजून एक्सटेंड करायचं असेल, कोणत्या गोष्टी मला जर अजून वाढवायच्या असतील, चेंज करायचे असतील, तर तुम्ही ते मला कमेंटद्वारे सांगा. ॲक्च्युली तुम्ही म्हणजे पहिले आपले व्ह्यूज येत होते पण त्याहून काही थोडे टक्के कमी झालेत. तर त्यासाठी मला तुमच्याकडून सजेशन हवं होतं, तेच मी तुमच्याकडे मागतोय. तर तुम्ही आता माझी फॅमिली झालेला आहात, तर तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही जर मला सपोर्ट कराल तरच मी तुमच्यासोबत पुढे जाऊ शकतो. तर भेटूयात आता आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि इथून जाऊया सरळ थेट घरी. चला तर, बाय, धन्यवाद. You got someone new, I know it.